ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी रचलेला अमृततुल्य ग्रंथ मराठी भाषेतील सर्वाधिक पूजनीय आणि प्रगल्भ ग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित असून त्यात गीतेच्या श्लोकांचे सुस्पष्ट आणि ओजस्वी भाषांतर केले आहे. ज्ञानेश्वरी हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे तत्त्वज्ञान, अध्यात्म, भक्ती आणि कर्मयोग यांचे अद्वितीय संमेलन आहे. संत ज्ञानेश्वरांची परंपरा. संत ज्ञानेश्वर 1275 ते 1296 हे वऱ्हाडातील आपेगाव या ठिकाणी जन्मले. त्यांनी केवळ 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली. त्यांच्या संपूर्ण जीवनातील साधना आणि भक्तिभावामुळे ते महाराष्ट्रातील संत परंपरेतील आद्य संत मानले जातात. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वामुळे मराठी भाषेला नवे आयाम प्राप्त झाले. ज्ञानेश्वरीचे सार. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत ज्यात भगवद्गीतेतील श्लोकांचे ओवीबद्ध रूपांतर केले आहे. ज्ञानेश्वरांनी गीतेतील विचारांना सहज, सरळ आणि सुलभ मराठीत मांडले आहे. त्यात भक्ती, ज्ञान, कर्म, योग आणि सांख्य यांची सखोल चर्चा आहे. 1. भक्तियोग. ज्ञानेश्वरीत भक्तियोगाला विशेष महत्त्व दिले आहे. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीला आत्मज्ञानाचे सर्वोच्च साधन मानले आहे. त्यांनी भक्तीचा महिमा आणि तिच्या विविध रूपांची स्पष्टता दिली आहे. 2. कर्मयोग. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्माची महती. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी कर्मयोगाची विशेष चर्चा केली आहे. कर्मयोगाच्या माध्यमातून मनुष्याने आपले कर्तव्य पार पाडावे आणि फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा उपदेश दिला आहे. 3. ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. ज्ञानेश्वरीत ज्ञानयोगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्काराचे मार्गदर्शन केले आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी वैराग्य, तपस्या आणि ध्यानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्ञानेश्वरीचे महत्त्व. ज्ञानेश्वरी मराठी भाषेच्या समृद्ध साहित्याचा अनमोल ठेवा आहे. हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि नैतिकता यांचे अद्वितीय संमेलन आहे. मराठी समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात ज्ञानेश्वरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निष्कर्ष. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक साधनेचा आणि साहित्यिक कर्तृत्वाचा अद्वितीय परिणाम आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीतेच्या गहन विचारांना मराठीत सुस्पष्ट केले आहे. आजही ज्ञानेश्वरीचा अभ्यास, मनन आणि आचरण करून अनेक भक्त आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवतात. ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नाही, तर तो भक्तिसंवेदनांच्या सागरातील अमृताचा अनुभूती देणारा एक अद्वितीय ग्रंथ आहे.